हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आमच्या घरी थोडे पाहुणे येणार होते, 2-3 जण। तर मग मी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवतच होते, तर म्हटलं नाईट टाईम रुटीन आणि थोडं स्वयंपाकाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया। तर या ठिकाणी माझं कुकर लावून झालेले, म्हणजे एका कुकरमध्ये डाळ भात आणि एका कुकरमध्ये बटाटे शिजवून झालेले आहेत आणि चपातीसाठीचं कणिकसुद्धा मळून झालेलं आहे। तर मग मी माझा हातचा मेनू आहे बटाट्याची सुकी भाजी आणि चपाती आणि वरण भात। तर चपातीचं कणिक मळून झालं आहे, वरण भात शिजला आहे, बटाट्याच्या भाजीसाठीचे बटाटेसुद्धा उकडून झालेले आहेत आणि आता या ठिकाणी मी बटाट्याचाच कुकर खाली घेतलेलं आहे गॅसवरनं। थोडं थंड झालं ते आणि मग मी त्यानंतर त्यामधले सगळे बटाटे काढून ते सोलून त्याच्या फोडी करून घेते। आपण वडापावमध्ये असते तशी बटाट्याची चटणी बनवतो, तशाच पद्धतीने मी थोडीशी चटणी बनवणार आहे, पण थोडासा ट्विस्ट आहे माझ्या या बटाट्याच्या चटणीमध्ये। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नेमकं ही बटाट्याची चटणी कशा पद्धतीने बनवतीये। पीठ मळताना थोडंसं पीठ, जेव्हा आपण पीठ चाळतो तेव्हा ते गॅसवरती पण उडालेलं मला दिसलं, तर मी लगेचच ते पण साफ करून घेतलं आणि त्यानंतर मी आता लसूण सोलून, म्हणजे हा लसूण नवीन आहे त्याच्यामुळे तो सोलताच येत नाही आहे मला, त्यामुळे मी त्याचे फक्त जेवढे माझ्या परीने निघत आहेत तेवढे मी त्याचे साल काढून त्या छोट्या डब्यात ठेवलेले, त्यामध्ये मी सगळा कांदा लसूण सगळा कचरा साचवलेला आहे आणि ते बाकीचं लसूण मी मिक्सर, म्हणजे जो मी लसूण आपला निघालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि त्यामध्ये मी आता घालते थोडंसं अद्रकचा तुकडा। या बटाट्याच्या भाजीसाठी मी आलं लसूणची पेस्ट करून घेते, त्यासाठी मी आता यामध्ये आलं एक ते 1.5 इंच होईल एवढा आल्याचा तुकडा बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी आता हे मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे आणि त्यानंतर लगेचच मी आता आपल्या भाजीला पण फोडणी देऊन घेणार आहे। जी बटाट्याची चटणी आपण करतोय त्यासाठी मी आता सर्वप्रथम एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई छान तापली का मग त्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि तेल पण छान तापलं का त्यामध्ये आता मी घालणार आहे जिरे आणि मोहरीची फोडणी। तर जिरे अगोदर मी मोहरी घातलेली आहे आणि मोहरी छान तडतडली का मग त्यामध्ये मी जिरे घातलेत आणि जिरे पण छान तडतडले का त्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे थोडासा कढीपत्ता। मसाल्याच्या डब्याचं काम झालं का लगेचच मी मसाल्याच्या डब्याचं झाकण लावून त्याला छान टिश्यू पेपरने लगेचच पुसते, कारण जे आपले तेलाचे वगैरे हात वगैरे लागलेला असतात ते पुसून निघतात आणि मी लगेच ते पुसून ठेवते। असं केल्याने ना ते डब्बा लवकर घाण होत नाही आणि दिसायलाही व्यवस्थित दिसतो, क्लीन दिसतो। आणि त्यानंतर मी आता यामध्ये घातलेला आहे आपण मगाशी चिरून घेतलेला कांदा। तर कांदा पण आता मी यामध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहे। कांदा परततोय तोपर्यंतच मी यामध्ये ॲड केलेला आहे 1 चमचा मीठ। कांदा छान परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये आपण जी आत्ता आलं लसूणची पेस्ट करून ठेवलेली होती ती सगळी पेस्ट आता मी या कांद्यामध्ये घातलेली आहे आणि कांदा तुम्ही पाहू शकता की छान परततोय आणि त्याबरोबरच आलं आणि लसूणची पेस्ट पण आपण परतून घेतलेली आहे। त्यानंतर मी आता यामध्ये आपले जे मसाले यामध्ये मी ॲड करणार आहे ते मसाले टाकून घेते। जास्त काही मसाले नाही टाकले मी यामध्ये, हळद मीठ आणि पनीर मसाला जो असतो आपला शाही पनीर मसाला आहे माझ्याकडे सुहानाचा, तर तो शाही पनीर मसाला मी यामध्ये घातलेला आहे। 1.5 चमचा पनीर मसाला मी या भाजीमध्ये घातलेला आहे आणि आता हे सगळे मसाले मी एकजीव करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे आपण जे चिरून ठेवलेले बटाटे आहेत शिजवलेले, ते बटाटे मी यामध्ये ॲड करणार आहे आणि माझ्याकडनं एक बटाटा तसाच राहिलेला आहे, तर मी तो सध्या काढून घेते आणि मी परत तो टाकणार आहे यामध्ये। बटाटा आणि कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी अशा पद्धतीने हाताने पाणी शिंपडून घेणार आहे, कारण बटाटे आणि ते खूप कोरडं होतं आणि त्यामध्ये पाण्याने थोडं मॉइश्चर आलं तर मग त्या बटाट्यांमध्ये पण तो मसाला छान लागला जातो आणि ते जे आपण एक बटाटा माझ्याकडनं चिरायचा राहिला होता तर तो मी कापून आता यामध्ये परत ॲड केलेला आहे आणि त्यानंतर मी परत थोडंसं पाणी घालून
ते बटाट्याचं आणि कांद्याचं वगैरे ते मसाल्याचं मिश्रण छान एकजीव करून घेते आहे. उलटण्याने थोडंसं दाबून ते बटाटे मॅश करण्याचा प्रयत्न करते. एकदम पण आपल्याला पूर्ण मॅश करायचे नाही आहेत, पण थोडे असे एकजीव होण्या इतपत त्याची कन्सिस्टन्सी झाली का मग ते तेवढे मॅश करायचे. आणि त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, कारण मी अगोदर कांद्यामध्ये पण घातलं होतं. त्या अंदाजाने मी अर्धाच चमचा मीठ घातलेलं आहे. माझं मीठ जास्त खारट नाही आहे, त्यामुळे मला डबल घालण्याची गरज लागते. पण जर जास्त खारट मीठ असेल तर आपण फक्त अगोदर घातलेलं मीठच आपल्याला खूप इनफ होतं. तर आता या ठिकाणी मी भाजी शिजण्यासाठी ठेवून दिलेली आहे. आता ती भाजी मी छोट्या गॅसवरती शिफ्ट करते आणि आता इकडच्या गॅसवरती मी पोळ्या लाटून घेणार आहे. भाजी करून झाली आणि आता पोळ्या लाटण्यासाठी मी ओटा पूर्ण क्लीन करून घेते, म्हणजे मला पोळ्या लाटायला इझी पडेल. आणि या ठिकाणी पूर्ण ओठा क्लीन झालेला आहे. आणि आता मी पोळपाट लाटणं वगैरे घेते. मी पोळपाट लाटण्याच्या खाली जो कपडा लागतो तो पण तिथंच ठेवते, म्हणजे मला घेताना सोपं पडेल आणि ते मला लवकर सापडेल सुद्धा, म्हणून मी ते तिथंच पोळीचं पीठ भिजवून बराच वेळ झाला होता. तर आता मी याला तेल लावून परत एकदा छान मळून घेणार आहे आणि त्याचे लगेचच मला जितक्या चपात्या करायच्या आहेत तितके उंडे पण बनवून घेणार आहे. तर बघा, तुम्ही पाहू शकता पोळीचं पीठ किती छान मऊ झालेलं आहे आणि तेल लावलं ना तर ते अजून सॉफ्ट असं होतं. आणि याच्यात चपात्यासुद्धा छान येतात, मऊसूत होतात, लुसलुशीत होतात. आणि हे पीठ कसं कणिक मळायचं याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे. जर कोणाला पाहिजे असेल डिटेलमध्ये रेसिपी तर तुम्ही नक्की चेक करा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. तर आणि चपात्यांची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे की चपात्या मऊ लुसलुशीत चपात्या कशा बनवायच्या, तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, नक्की चेक करा. तर चला आता मी पोळ्या पण बनवून घेते. माझ्या पोळ्या बनवण्या अगोदर मी तवा तापलेलाच आहे, तर त्यावरती थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेणार आहेत, कारण का मला बटाट्याच्या भाजीमध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. या शेंगदाणे टाकल्यानंतर ही बटाट्याची भाजी इतकी भारी होते ना, एकदम हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी टेस्ट येते, कारण पनीर मसाल्याने आणि त्याने सुंदर टेस्ट येते. आणि या ठिकाणी मी आता शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा कूट पण करून घेतलेला आहे. आणि माझ्या 2-3 चपात्या पण झालेल्या आहेत आणि मी बाकीच्या चपात्या पण आता छान करून घेते आहे. चपात्या मी बऱ्याच बनवल्या होत्या, त्यामुळे माझा बराच वेळ गेला, तर मी एवढं सगळं काही शूट केलेलं नाही. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता आपली शेवटची पण चपाती बनवून रेडी झालेली आहे. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे व आता या चपात्या मी पोळीच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेणारे आणि त्यातल्या काही पाहणारे काही डागलेल्या वगैरे असतील किंवा थोड्याशा जास्त करपलेल्या वगैरे असतील तर त्या मी साईडला काढून ठेवणार आहे, कारण पाहुणे येणार आहेत तर ते बरं नाही वाटत. आपलं घरी असेल तर काही वाटत नाही की आपण कसेही खातो, तर कधी काय होतं मध्येच पिल्लू येतो, मग त्यामुळे थोडंसं चपात्या वगैरे डागतात माझ्या कधी. त्यामुळे आता मी ते पाहून बघणार आहे. त्यात एकच मला वाटते होती डागलेली चपाती, तर ती मी साईडला काढून ठेवली आणि बाकी सगळ्या मी पोळीच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत, कारण ह्याच मी आता हाच डबा मी पाहुणे येतील तेव्हा पुढे ठेवणार आहे. त्यांच्या तिथे जेवतात तिथे, म्हणजे मला 4 वेळा इकडे यायला लागणार नाही किचन रूममध्ये. आणि तर या ठिकाणी मी ही खूप जास्त डागली होती चपाती, कारण पिल्लू खूप रडत होता मध्ये आणि मला त्याला घ्यायला गेले तर तेवढ्या वेळात माझी चपाती डागली. तर मग हे आहे एवढ्या चपात्या मी ठेवलेल्या आहेत पोळीच्या डब्यात आणि ही एक चपाती मी साईडला ठेवलेली आहे. आणि त्यानंतर लगेचच मी हातोहात इथलं पण लगेचच सगळं आवरून घेणारे, जे लावायच्या पिठाचा डबा, तेलाची वाटी आणि हे पिठाची परात, पोळपाट वगैरे ते लगेचच घासायला पण ठेवून देणार आहे. आणि हे पण आवरून घेते, म्हणजे मला जास्त नंतर ताण नाही पडणार.
असे कामात काम केले की काम पण पटकन होतात आणि नंतर आपल्याला एक्स्ट्राचा वेळ या कामांसाठी द्यायला लागत नाही. वेळात वेळ आणि कामात काम होऊन जातं. आणि मी लगेचच गरम तवा गॅसच्या खाली ठेवलेला आहे, म्हणजे त्याच्यावरती जर काही ठेवण्यात वगैरे आलं तर ते हे होऊ नये. आणि त्यानंतर लगेचच मी आपलं वरण जे होतं ते वरणाला पण फोडणी देऊन घेते आहे, कारण पाहुणे ऑलरेडी आलेले होते आणि पाहुणे आल्यानंतर मी वरणाला फोडणी दिलेली आहे. तर काही नाही, वरण तर 5 मिनटात फोडणी देऊन होतं आणि त्यांचे बाकीचं ताटं बनवूस्तवर माझं वरण पण फोडणी देऊन झालेलं होतं. आणि पाहुणे पण काही लांबचे नव्हते, माझे मामा वगैरे आलेले होते. आणि या ठिकाणी आता माझं पूर्ण स्वयंपाक रेडी झालेलं आहे ना, हे तसंच आता मी पुढच्या घरात त्यांना जेवू खाऊ घातलं आहे. आणि ते गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या किचनचे हाल, किती भांडे साचलेले आहेत. आणि स्वयंपाक पण बराचसा उरला होता आणि मला पण उपवास होता सोमवार, जो मी दुपारी सोडलेला होता, त्यामुळे मी पण जेवले नाही. फक्त पाहुणे आणि पिल्लूचे पप्पा जेवलेले होते आणि बाकीचं तर मग मी सगळं आता फ्रीजमध्ये काढून ठेवते आहे. आणि या ठिकाणी मी आता भांडे घासायला घेते आणि तुम्ही पाहू शकता की पिल्लूचं सुरू झालं की त्याला गॅस वाट्यावरती बसायचं असतं. आणि मग आता त्याला मी गॅस वाट्यावरती बसवलं आणि मी माझं काम करते आहे. किचन ओट्यावरती जे भांडे असतील जे मला आता घासायचे ते मी आता साईडला काढून घेते आहे. आता मी हे सर्व भांडे अगोदर खरकटं साईडला करून धुवून घेणार आहे. अशा पद्धतीने भांडे घासण्या अगोदर धुवून घेतले तर त्या भांड्यांचा जास्त राडासुद्धा होत नाही आणि घासतेवेळी प्रत्येक भांडं धुवून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. आणि मी बेसिंकवर भांडे घासते, त्यामुळे मला जास्त जागा पण मिळत नाही भांडे घासण्यासाठी, त्यामुळे हे असं केलेलं मला सोपं जातं. कितीही भांडे असले तरी ते रात्रीच घासून घेतलेले बरे पडतात, कारण सकाळपर्यंत त्या खरकट्याचा वगैरे खूप वास सुटतो आणि झुरळ पण होण्याची शक्यता असते. आणि भांडे शिळे झाल्यानंतर त्याच्यावरचं खरकटं पण लवकर निघत नाही, ते खूप कडक होतं. त्यामुळे जितकं होईल तितकं रात्रीच भांडे घासून घेतलेले बरे पडतात. आणि हार्डली अर्धा तास लागतो जास्त भांडे असतील तर, आणि कमी भांडे असतील तर 10-15 मिनटातच भांडे होतात. त्यामुळे रात्रीच भांडे घासून घ्यायचे असं माझं ठरलेलंच असतं, त्यामुळे मी रात्रीच भांडे घासून घेते. आणि या ठिकाणी मी अगोदर सॉफ्ट घासणी घेत असते, त्याच्याने जेवढे सॉफ्ट घासणीने जेवढे भांडे निघतात ते भांडे मी अगोदर घासते. आणि नंतर जे खूप खरकटे किंवा दुधाचे किंवा असे जे तारेच्या घासणीने घासायचे भांडे असते ते मी शेवटी घासते आणि सॉफ्ट घासणीचे मी अगोदर घासून घेते. तर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने मी अगोदर सगळे तांबे, पेले, ग्लास, वाट्या, चमचे, अजून जे छोटे छोटे भाजीपात्रे वगैरे जे असतं भाजी धुण्यासाठी वगैरे, कटर पॅड, जे सॉफ्ट घासणीने निघतील असे भांडे आहेत ते मी सगळे अगोदर घासून घेते. आणि धुताना पण मी त्याची एक ट्रिक वापरते. मी धुताना अशा 2 जाळ्या वापरते. एक जाळी ज्यामध्ये मी सगळे मोठे भांडे ठेवते आणि एक जाळीमध्ये सगळे तांबे, पेले, ग्लास, कप, चमचे, असं चाळणी, दुधाची गाळणी, चहाची गाळणी, ते सगळं मी एका ह्याच्यात ठेवते. आणि एका ह्याच्यात सगळ्या डिश वगैरे, अजून जे पातेले, भाजीपात्रे, चमचे, मोठे चमचे, अजून झाकण्या, ताटं, ते मी सगळं एका ह्याच्यात ठेवते. आणि या ठिकाणी माझे ते सगळे भांडे धुवून झालेले आहेत. आणि जे ग्लास तांबे पेल्याचा जी जाळी होती ती मी लगेचच खाली उचलून ठेवली, म्हणजे मला ताटं वगैरे घासायला तेवढी जागा रिकामी भेटेल. आणि मी त्यानंतर सगळे ताटं, कुकरला तर मी खूप घासते, पण काय माहिती ते खालून खूपच गॅसमुळे काय जळालेलं आहे तर ते निघत नाही. त्यानंतर मग मी चहाचं भांडं, दुधाचं भांडं, असे ते सगळे भांडे जे तारीच्या घासणीने घासायचे जे भांडे ते पण मग मी त्यानंतर घासून घेतले. आणि जे कडक झालेले ज्यामध्ये खरकटं वगैरे चिटकून बसलेलं ते पण मी लगेचच घासून घेते. आणि जर निघत नसेल तर मी थोडा वेळ ते भिजत ठेवते आणि सगळ्यात शेवटी ते मी घासायचा प्रयत्न करते. यानंतर कढई, तवा पण घासून झालेला आणि सगळ्यात शेवटी पिठाची परात पण माझी ठेवलेली आहे. आणि घासून झाल्यानंतर लगेचच ते भरलं, म्हणजे जे बेसिंग असतं ते भरलं का लगेचच मी ते धुवून लगेच लावून देते. आणि सगळे ताटं वगैरे आता मी इथं ह्याच्यावरती ठेवणार आहे. मी ह्याची
जाळी खाली ठेवली आहे भांड्याची आणि किचन वाट्यावरती जी माझी पलीकडची जागा आहे त्याच्यावरती मी हे सगळे ताटं वगैरे निथळण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर ते मी सगळे जाळीमध्ये ठेवून दिले. आणि त्यानंतर हे जे भाजीपात्र होतं ते भाजीपात्र पण मी घासून घेतलं. त्याच्यानंतर एकदम सॉफ्टवाली घासणी घेतली आणि त्याने नॉनस्टिकची कढई घासून घेतली. नॉनस्टिकच्या कढईला मी तारेची वगैरे घासणी नाही लावत. आणि त्यानंतर पोळपाट वगैरे ते पण घासून झाले. आणि त्याच्यानंतर मी जे ओटा क्लिनिंगचा व्हिडिओ शूट केला आणि मला वाटलं व्हिडिओ चालू आहे आणि माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला, तर व्हिडिओ बंद पडला. तर मग मी त्यानंतर पिल्लूची बॉटल वगैरे पण ते पण धुतली आणि त्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावला आणि मोबाईल चार्ज झाल्यानंतर मी ही व्हिडिओ क्लिप घेतली. यात तुम्ही पाहू शकता की माझं किचन किती सुंदर क्लीन असं झालेलं आहे. मगाशी किती घाण दिसत होतं, तर हार्डली मला अर्धा तास लागला हे सगळं क्लीन करण्यासाठी, पण छान वाटतं. आणि सकाळी सकाळी जर असं किचन पाहून एक वेगळीच एनर्जी येते. त्यामुळे रात्रीच असं किचन व्यवस्थित साफ करून ठेवलं की सकाळी सगळ्या कामांसाठी आपल्याला एनर्जी येते आणि छान वाटतं, मन पण प्रसन्न राहतं आणि एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन भेटतं सगळं क्लीन करून झोपल्यानंतर. आणि त्यानंतर मी पिल्लूला दूध वगैरे गरम करून दिलं आणि त्याला पण झोपी लावलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. असेच मला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.